अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत झोन क्रमांक 7 मधील प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दारोडे यांनी 2 वेगवेगळ्या गटातील उमेदवारांची मांडणी एकाच ईव्हीएम मशीनवर करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील अ व ब गट आणि प्रभाग क्रमांक 20 मधील ब व क गट अशा 2 स्वतंत्र प्रवर्गातील उमेदवारांची नावे एकाच ईव्हीएम वर लावण्याचे निवडणूक प्रशासनाने निश्चित केले। ही बाब लक्षात येताच प्रभाग 20 मधील गट ब उमेदवार कोकिळा सोळंके यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट योगेश सोळंके यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप नोंदवला। बहुसदस्यीय प्रभाग रचना आणि अ ब क ड अशा विविध गटांमुळे मतदार आधीच संभ्रमात आहेत। त्यातच एकाच ईव्हीएम वर 2 गटांचे उमेदवार दिल्यास मतदार चुकीच्या उमेदवाराला मतदान करण्याची किंवा गोंधळून जाऊन मतदानच न करण्याची दाट शक्यता उमेदवारांनी व्यक्त केली आहे। प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएम असणे हा सर्वमान्य नियम असताना असा प्रयोग करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे, असा आरोप उमेदवारांनी केला आहे। ॲडव्होकेट योगेश सोळंके यांचा लेखी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्यानंतर प्रभागातील सर्व उमेदवार झोन ऑफिसवर एकत्र जमले। यावेळी उमेदवारांनी विचारलेल्या प्रश्नांवर निवडणूक निर्णय अधिकारी निरुत्तर झाले असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे बोट दाखविले आहे। अशा तांत्रिक तडजोडींमुळे मतदारांचा हक्क डावलला जात असून ही लोकशाहीची हत्या आहे, अशा भावना उमेदवारांनी व्यक्त केल्या। उमेदवारांनी आता निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याची तयारी दर्शविली असून प्रत्येक गटासाठी स्वतंत्र ईव्हीएमची मागणी लावून धरली आहे। प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता मतदानाच्या प्रक्रियेवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।